नागपूर पासून फक्त 50 किमी, पण इतिहास मात्र हजारो वर्षांचा. जिथे श्रीरामांनी वनवासात पाऊल ठेवले, आणि जिथून भोसले राजांनी संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवली. ही आहे रामटेकची खरी ओळख. किल्ला, मंदिर आणि संस्कृतीचा संगम. वेलकम टू रामटेक फोर्ट अँड टेम्पल, नागपूर's टाइमलेस हेरिटेज. नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद याती या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पहिले जाणार आहोत ते नागपूरमधल्या रामटेक या किल्ल्यावर. रामटेक किल्ला एक किल्ला पण आहे आणि तो देवस्थान म्हणून जास्त फेमस आहे इथे लोकल्समध्ये. वरती श्रीरामाचं श्री लक्ष्मणांचं मंदिर आहे, त्यामुळे तिथे 12ही महिने गर्दी असते. माझ्या मागे बघू शकता, आम्ही रामटेकला जे रूम घेतला होता त्याच्या गॅलरीतूनच मागे रामटेक किल्ला दिसतोय, गड मंदिरही दिसतंय. तर आमचा सर्वात पहिले तिथे जाण्याचा प्लॅन आहे. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता रामटेकची पार्किंग. इथपर्यंत जसे रामटेकला 2 वे आहेत, एक पायऱ्यांनी चढून येऊ शकतो किंवा इथपर्यंत गाडी येते, पार्किंग आहे. आणि इथून मग परत या पायऱ्या आहेत, थोड्याशा पायऱ्या चढून जायला लागतात. बघूया किती वेळ लागतो आता, पण जवळपास आपण 70-80% किल्ल्यात म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या चढून यायच्या त्या अवॉइड करतो. याच्यामुळे दुकानं वगैरे आहेत. आम्ही खूप लवकर आलोय सकाळी त्यामुळे अजून काही ओपन नाही झालंय. पार्किंग पासून लगेच 1-2 मिनिटं चढल्यावर इथे एक खालती दर्गा दिसतोय आणि गडाची तटबंदी पूर्वज दिसायला लागलेत. जसं मी सांगितलं, गड हा देवस्थान म्हणून जास्त प्रसिद्ध आहे, त्यामुळे वरती सगळे मंदिरासाठी येतात भाविक. गडाची तटबंदी आणि आपण लगेच 2च मिनिटात येऊन पोहोचतो ते गडाच्या दरवाजात. गडाचा भव्य असा पहिला महादरवाजा, त्याच्यावर थोडंफार नक्षीकाम दिसतंय वरती. गडाचा पहिला दरवाजा आतमधल्या बाजूने. महादरवाजातून वरती आल्यावर 2च मिनिटात आपल्याला लागतं ते वराह मंदिर. आणि इथूनच हा इथे आता किल्ल्यावर आणि इथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे, वरती रामटेक. पुराणातल्या कथेप्रमाणे अगस्त्य ऋषींचा आश्रम रामगिरी पर्वताच्या परिसरात होता. त्यांच्या धार्मिक विधीत व यज्ञात असुर बाधा आणीत असत.
त्यांचा वध करण्याची रामाने शपथ घेतली होती. स्थानिक भाषेत शपथ म्हणजे टेक. शपथेप्रमाणे श्रीरामांनी असुरांचा वध करून जवळच्या डोंगरावर विश्रांती घेतली. श्रीरामांनी घेतलेली शपथ म्हणून रामटेक असे या स्थानाचे नाव पडले. आज या डोंगरावर राम, सीता व लक्ष्मणांची मंदिरं आहेत. गडाचा दुसरा दरवाजा येण्या अगोदर गडावर जी पायऱ्यांची वाट येते ती एक पायऱ्यांची वाट इथे आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर आपण लगेचच येऊन पोहोचतो ते गडाच्या दुसऱ्या दरवाजावर. रामटेकचा दुसरा दरवाजा ना. हा, आतमध्ये लाकडाचा दरवाजा अजून आहे. सगळीकडे सिमेंट वगैरे लावून तटबंदीची डागडुजी केली, त्याच्यामुळे जुनं काही असं जास्त आहे बघा. सगळीकडे सिमेंट लावून सगळं हे केलेलं आहे. जुने दगड कसे जोडायचे त्याचं एक एक्झाम्पल इथे चांगलं उदाहरण आहे. बघा, दोन दगडांना मध्ये लोखंडाचे हे लावून जोडलेले आहे. रामटेक किल्ल्याच्या बुरुज, सलग अशी तटबंदी, समोर तिकडे बुरुज दिसतोय. बालेकिल्ल्यावरच मंदिर आहे श्रीरामाचं, लक्ष्मणांचं वगैरे. तिकडे तो बालेकिल्ला आहे समोर. बालेकिल्ल्याचे बुरुज आणि दरवाजा स्पष्ट दिसतोय. उजवीकडे पण सगळी तटबंदी दिसते. तो तिकडे बालेकिल्ल्याचा दरवाजा. रामटेकच्या बालेकिल्ल्याचा बुरुज, प्रवेशद्वार. एक गोष्ट नमूद करण्यासारखी म्हणजे रामटेकमध्ये माकडं खूप आहेत, तशी काळजी घ्यावी. इथे पण खूप माकडं दिसतात, वानर आहेत. दरवाजावरून आल्यास पहारे काढण्यासाठी डेवड्या दिसत आहेत. जुना दरवाजा आहे. डेवड्यांमध्ये एक महिषासूर मर्दिनीची शिंगे मोठी मूर्ती आणि कदाचित हनुमानाची मूर्ती आहे. ते महर्षी अगस्ती मुनींचा आश्रम आहे. समोर जे दिसते ते रामटेक मधलं मंदिर समूह. तिथे सगळे भाविक येत असतात. दरवाजा आतमधल्या बाजूने, वरती दरवाजावर जायला पायऱ्यापर्यंत पण बंद केल्यात आता.
नागपूरकर भोसल्यांनी या मंदिराची स्थापना केलेली असं सांगितलं जातं आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला. रामटेकवर जे मंदिर समूह आहे त्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर असं नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या अगोदर एक मंदिर लागतं, ते बघूया आधी. ते कोणाचं मंदिर आहे ते. जाण्याच्या अगोदर एक मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे? दशरथ राजांचं मंदिर आहे. दशरथ राजांचं मंदिर आहे. सुंदर नक्षीकाम याच्यावरही. सॉरी इथे एक विहीर पण दिसते. हा, मोठी विहीर आहे मांडलेली मंदिराच्या अगोदर, प्रवेशद्वाराच्या अगोदर मोठी विहीर आहे. मंदिर हे दशरथ राजाचं मंदिर. समोर देवळी आहे, कदाचित शंकराची पिंड आहे. आणि हे इथे बाजूला मुख्य मंदिर श्रीरामांचं, रामटेकचं. हा प्रवेशद्वार आतमधल्या बाजूने. रामटेक मंदिर परिसरात किती शूटिंग करून देतात माहिती नाही. बघूया किती करून देतात. शूटिंग करायला परमिशन नाहीये अजूनपर्यंत, कोणी थांबवलं नाही. तोपर्यंत मी करतोय. मध्ये आलोय मंदिराच्या. बघूया आता किती वेळ करून देतात शूटिंग. हे मंदिर परिसर आहे पूर्ण. लक्ष्मी स्वामी मंदिर, लक्ष्मण मंदिर, श्रीरामाचं मंदिर असं सगळं मंदिर परिसर आहे. रामटेक मंदिर समूहातील मंदिरावर असलेलं सुंदर असं नक्षीकाम. मित्रांनो, आता मी आहे ते रामटेक मंदिराच्या पाठच्या बाजूला. इथूनही काही येताना पायऱ्या दिसत आहेत येतानाच्या. बाहेरून तटबंदी, पायऱ्या आहेत. ही बाहेरून तटबंदी, बुरुज आता सगळी डागडुजी केल्यामुळे सिमेंट लावलेलं आहे. इकडे ते जुने गडाची काही अवशेष इथे बघू शकतो. ही तटबंदी. रामटेक मंदिरात सकाळी सकाळी आलो तर काही गर्दी नसते. दर्शन आरामात होतं. म्हणजे आमचं 5 मिनिटं पण नाही, डायरेक्ट दर्शन झालं. आणि सकाळी सकाळी थोडंफार फोटो वगैरे काढायला पण देतात. नंतर फोटो आतमध्ये कॅमेरा वगैरे घेऊन जायला परमिशन नाही. त्याच्यामुळे आतमध्ये जेवढं करता येईल शूटिंग तेवढं केलं मंदिराच्या आतमध्ये. पण परमिशन नसल्यामुळे थोडंफारच करता आलं. आणि आता मी रामटेकवरनं इथेच आपली रामटेकची भटकंती पूर्ण होते. चला तर मग आता पुढच्या व्लॉगला भेटूया.